नमस्कार, मी श्रुती आठले. कवितांजली या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आता सादर करीत आहे डॉक्टर श्रीनिवास आठले यांनी लिहिलेली एक सुंदर कविता. रसिक हो, कोणीतरी दुःख भोगल्याविना कोणाला तरी सुख मिळत नाही आणि कोणीतरी जमिनीत गाडून घेतल्याशिवाय कोणाला तरी फळं खायला मिळत नाहीत. तसंच सैनिक आपल्यासाठी संकटांची वादळं छातीवर झेलतो तेव्हा आपल्या आयुष्यात प्रसन्नतेची झुळूक डोकावते. तो प्राणांची होळी खेळतो म्हणून आपण घरात दिवाळी साजरी करू शकतो. या आनंदात एका पणतीपुरती का होईना पण त्यांची आठवण तर ठेवायलाच हवी, नाही का? कृतज्ञतेचा एक वसाहा चला घेऊया तळहाती. कृतज्ञतेचा एक वसाहा चला घेऊया तळहाती. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. कोवळ्या किरणी तळपती या मध्यान्नीच्या तीव्र झळा. शौर्य सुनामी समकोसळता शत्रू कापतो चळाचळा. ओंजळ आमुची भरो फुलांनी म्हणून बंदूक याच्या हाती. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. नाती गोती नाजूक प्रीती सारून बाजूस साऱ्याला. बर्फाळ वारे अग्नी फवारे उभा मृत्यूच्या थाऱ्याला. करी रणभूमी आयुष्याची द्याया नागरिका शांती. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. खाड खाडती पावले चालती शिस्तीत मृत्यूच्या दारी. तिरंग्यासाठी नित्य खडा हा तिरंग्यात ये माघारी. होय देश हा मुका हुंदका डोळ्यात अश्रूंची दाटी. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. मरण ते नाही यास कधीही अमर हा अमुच्या हृदयात. पणतीची ही ज्योत न साधी ही तर अमुची प्राणज्योत. धन्य धन्य ती वीरमाता जी प्रसवी असा दीपक पोटी. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. निज प्राणा ओवाळून टाकी आपुल्यासाठी सैनिक हो. पणती याच्या स्तव उजळावी कर्म हे व्हावे दैनिक हो. लक्ष ज्योतीच्या लक्षय पणत्या एकपणाची खूण मोठी. एक पणती सैनिकांसाठी, हो, एक पणती सैनिकांसाठी. कृतज्ञतेचा एक वसाहा चला घेऊया तळहाती. कृतज्ञतेचा एक वसाहा चला घेऊया तळहाती. एक पणती सैनिकांसाठी.